शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात. लाखो भाविक शेगावात दाखल. नवीन वर्षाची सुरुवात ही देवदर्शनाने करण्याच्या परंपरेनुसार विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत धार्मिक वातावरणात करण्यासाठी देशभरातील भक्तांनी शेगाव गाठले आहे. मंदिरात येणाऱ्या लांबूनच्या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. व्यवस्थापन समितीने देवदर्शनासाठी येणाऱ्या सोयी सुविधा योग्य उपलब्ध करून दिल्या असून गर्दीचे नियोजन काळजीपूर्वक केले जात आहे. नवीन वर्षाचा उत्साह धार्मिक स्थळी देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गेल्या आठवड्याभरातील सुट्ट्यांमध्ये शेगावमध्ये भाविकांनी आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. आता 2025 हे वर्ष संपलेले असून आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनाने सुरुवात करण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. माझे नाव नंदिनी श्रीकांत कळमकर आहे. मी खूप वर्षापासून लहानपणापासून इथे येत आहे आणि इथे कधी असं जाणवलंच नाही की आपण परक्या ठिकाणी आलो आहे बा म्हणून. इथे असं आपुलकीचे लोक वाटतात आणि सगळे मनापासून बोलतात आणि सगळे माऊली माऊली करून बोलतात आणि गजानन महाराजांच्या मंदिरात आलं की एवढं प्रसन्न वाटते की इथून जायचं नावच नाही होत, मनच नाही होत. तुम्ही सर्वांना जय गजानन आणि सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी अमरावतीवरून आलो आहे. आम्ही रात्री आलो काल 10:30च्या ट्रेननी आणि 2 वाजता आमच्या जवळपास आम्ही लाईनीला लागलो नंबरसाठी आणि आम्हाला जवळपास 5 ते 6 तास लागले लाईन दर्शनासाठी. आणि असं आमचं हे होता दर्शन, मतलब गर्दी खूप होती आज, कारण की नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्ष तर आहेच. योगायोग आज गुरुवार आहे, त्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे. काय संकल्प केला? संकल्प तर खूप नाही, मी दर गुरुवार पण करतो रेग्युलर, पण संकल्प वगैरे करणे माझ्या मनात इच्छा होती की गुरुवार करायचा बा, त्यामुळे मी गुरुवार केला. ते आपली इच्छा पूर्ण होती बा गुरुवार केले, त्यामुळे मी गुरुवार केला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शेगाव.